रामलिंग देवस्थान धाराशिव. प्रभू श्री राम यांच्या हस्ते स्थापित येथील शिवलिंग, येथील जटायू समाधी व रामकुंड यांची माहिती सांगत आहे शिंदे मामा. पक्षाचं काय म्हणजे युद्ध चालू असताना जटोई पक्ष त्यांना आवरेना युद्धामध्ये, त्यावेळेस त्यांनी आपुलकी दाखवली आणि त्याला जटोई पक्षाला सांगितलं की तुझं मरण कशामध्ये आहे. त्यावेळेस जटोई पक्षी हा म्हणजे रामाचा भक्त, तो खोटं बोलणारा नव्हता. मग त्यावेळेस रावण ही कपटी, त्याने सांगितलं की माझा डाव्या पायाच्या अंगठ्याला माझं मरण आहे. आणि जटायू पक्षाने सांगितले की माझे पंख कट केलं की माझं मरण आहे. नंतर त्यांचं युद्ध चालू झालं. युद्ध चालू असताना परत जटायू पक्षाने त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला चुंच मारण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात रावणाने त्याचे पंख कट केले आणि दक्षिण दिशेला सीतेमातेला घेऊन गेला रावण. परत तो तिथं मरण पावत असताना तिने रामाचा जप चालू केला. त्यावेळेस राम इथं उतरले. मग ती रामाला सगळी कहाणी सांगितली. आता तिकडे जावं तर बायको आहे, इकडे भक्त आहे, त्यांना बायकोपेक्षा भक्त श्रेष्ठ. म्हणून अभयारण्य ह्या ठिकाणी पाणीही कुठेही नव्हतं. म्हणून ह्या ठिकाणी पाणी बाण मारून पाणी काढलं. जटायू पक्षाला पाणी पाडलं, त्याचा अंत्यविधी केला. राम इथं 3 दिवस राहिले. जाता वेळेस वाळूची पिंड स्थापन केली, म्हणून हे रामलिंग नाव पडलं. तेव्हापासून रामकुंडाचं पाणी म्हणजे रामाने बाण मारलं त्या ठिकाणचं पाणी आणि गोमुखाचं पाणी कधीही आटत नाही. खूप सुंदर, खूप सुंदर.